आज असं वाटतंय की गाडी खाली व्हायचं काही नाव नाही आहे. डोकं खराब करून ठेवले इथल्या पार्टीवाल्याने. काय गाड्या पार्किंग लावून बसलो आपण. ही पण गाडी आपल्या जोडीलाच आहे. ही पण गाडी आपल्या जोडीलाच आहे. नशीब एवढं खराब आहे काय सांगावं, काय सांगता येत नाही. आता ऑर्डर घेऊन ठेवली आहे. पार्टीवाला फोनवर फोन करला आहे आणि तेही तर गाडी खाली करायचं नाव घेऊन गेले. आता फोन लावलं तर म्हणते रुको आता हूँ गाडी के पास बात करता हूँ. त्याची अजून जहाज कुठं लागली नाही. मन डोकं खराब करायचं धंदे करून ठेवलेत. समोरला पार्टीवाला फोनवर फोन करायला लागलाय. काय सांगू मित्रांनो तुम्हाला, डोकं खराब करून ठेवलं. आता म्हणते याची जेव्हा जहाज लागेल तेव्हा त्या जहाजमध्ये हे करायचे. आता किती वेळ लागेल काय माहिती. आणि पण अजून दुसरी गोष्ट झाली, माझ्या जोडीला अजून ते दुसरं छोटा इंट्रावाला अजून आहे. ते मला विचारते मेरे को लोड इधर से कहाँ से मिलेगा. आता त्याला कुठून सांगावं, आमच्या मोठ्या गाड्या 20 फुटाच्या गाड्या, त्याच्या बारक्या गाडीला लोड कुठून द्यायचा आपण सांगा बरं. डोकं खराब करून ठेवले बघा. त्याचे फोन आल्यात, घे बोले फोन आहेत त्याचे. काय बोलावून काय नाही. आता थंडगार एकदम इथं मंदिर आहे. मंदिराचे सावले बसलो इथं सावलीमध्ये. आता बघू किती वेळात पार्टीवाले येते काय नाही, ते वाट बघत बसलोय पार्टीवाल्याची. तर बघूयात मित्रांनो किती वेळ लागते गाडी खाली करायला, किती वेळ लागते पार्टीवाला यायला. ते अजून जहाज कधी लागेल ते काय माहिती आहे. यायला डोकं 3 दिवस गाडी खाली होणार नाही. गाडी आपली खाली होणार आहे 1 तारखेला. आता इथं भजन करत बसायचं. आता डोक्याची काशी करून ठेवले बघा. हा आला पेपर वगैरे घेऊन आलाय. आता चेक क्लिअर म्हणायला लागलं की आता 1 तारखेला ह्याची जहाज लागणार आहे. सगळ्या गोष्टी होणार आहेत. आता 1 तारखेपासून इथं फक्त भजन करत बसायचं. डोक्याची काशी करून ठेवले. इथं आधी जेवायला चांगलं भेटत नाही आणि हे आता असं म्हणायला लागलं. काय बोलावून काय नाही. तिच्या आईला तिच्या डोकं खराब करून ठेवले मित्रांनो. काय बोलावून काय नाही. चुकून पण पोट समाल घेऊन येऊ नका. फसलो मी येऊन तिच्या आईला तिच्या. मार्च एंडिंगला चांगली ट्रिप लागेल म्हणून बघितली, वाट लावून ठेवली यांनी सगळी बघा.